जनसुरक्षा विधेयक आज सभागृहात मांडलं जाणार आहे आणि त्या सगळ्या संदर्भात चर्चा होणार आहे। खरं तर जनसुरक्षा विधेयक हे सामान्य नागरिकांसाठी सगळ्यात घातक विधेयक आहे अशा पद्धतीने आरोप जो आहे तो विरोधक लावताना आपल्याला पाहायला मिळतात। या सगळ्या जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भात बातचीत करण्याकरता आपल्यासोबत आमदार अमित गोरखे आहेत। अमित गोरखेजी, तुम्ही स्वतः या जनसुरक्षा विधेयकाच्या कमिटीमध्ये होता आणि अध्यक्ष बावनकुळे होते तुमचे नेते। या सगळ्या जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भात जवळपास 13,000 हरकती प्राप्त झालेल्या होत्या आणि विरोधक असं म्हणतात की सामान्य नागरिकांना कुठेतरी डांबण्याचा प्रयत्न या जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून होणार आहे। एकतर लक्षात घ्या की जनसुरक्षा विधेयक हे महाराष्ट्र दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं विधेयक आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्याचबरोबर माननीय चंद्रकांतजी बावनकुळे यांच्या पूर्ण मार्गदर्शनाखाली हे विधेयक बनलं आणि जरी विरोधकांचा याला विरोध असला तरी मला हेच सांगायचं की ह्या कमिटीमध्ये विरोधकांनाही घेण्यात आलं होतं। अनेक या ठिकाणी बैठका झाल्या, त्या बैठकाला विरोधकांनी आक्षेप घेतले आणि जोपर्यंत त्यांचे आक्षेप पूर्ण होत नाही तोपर्यंत या बैठका माननीय बावनकुळे साहेबांनी पूर्ण केल्या आणि शेवटच्या आक्षेपापर्यंत जोपर्यंत विरोधकांना सगळ्या गोष्टी क्लिअर होत नाही तोपर्यंत विरोधकांनी सही केली नव्हती, पण आता त्याच्यावरही सह्या झाल्यात, त्यामुळे विरोधकांना आक्षेप असण्याचं कारण नाही। आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं हे विधेयक याच्या आधी सांगितलं। या कबीर कला मंचसारख्या संघटना तुम्हाला कल्पना आहे, PFF सारख्या संघटना आहेत, या संघटनांवर याआधी बंदी आलेली आहे, पण या विधेयकामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर आपण नीट विधेयक वाचलं तर यानंतर त्या संघटनापेक्षा व्यक्तीवर त्या ठिकाणी कठोर कारवाई होणार आहे आणि त्या व्यक्तींवर कारवाई होत असताना जोपर्यंत त्याच्याकडनं पोलीस रिपोर्ट जात नाही, पोलीस व्हेरिफिकेशन होत नाही, पोलिसांकडनं काही गोष्टी क्लिअर होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जाणार नाही आहे। संघटनेला न पकडता त्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची या विधेयकामध्ये या ठिकाणी मांडणी केलेली आहे। परंतु जनसुरक्षा विधेयकामध्ये तुम्ही जसं म्हणतायत की संघटना सोडून व्यक्तींवरती आता कारवाई होणार आहे, तर व्यक्तींवरती कारवाई होण्याची व्याख्या काय नक्की नेमकी या संदर्भात आखली जाणार आणि कोणत्या गोष्टींच्या अंतर्गत ही सगळी कारवाई केली जाणार? कारण की सरकारला थ्रेट असेल किंवा शासनाला थ्रेट असेल, त्याचसोबत समाज विघटक काही कृत्य होत असेल, अशा अनेक गोष्टी आहेत, त्या सगळ्यांच्या माध्यमातून त्या व्यक्तींवरती कारवाई होणार, पण त्याची स्पेसिफिकली टर्मिनॉलॉजी काय? ॲक्च्युली याच्या आधी पण आपण पाहिलं की संघटना आणि त्या पूर्ण संस्थेंवर कारवाई झालेली, पण या संघटनेमध्ये काही त्या ठिकाणी कमी वयाची मुलं असायची, त्याचबरोबर या संघटनेचा मूळ जो प्रमुख म्होरक्या म्हणूयात, त्या म्होरक्याच्या डोक्यातनं ह्या सगळ्या कल्पना जायच्या आणि त्याला इतरांना पण त्या सफर करायला लागायच्या। त्यामुळे या व्याख्या त्याची नेमकी अशी आहे की जो व्यक्ती खऱ्या अर्थाने यामध्ये या विचारसरणीला चालून आपल्या देशाला, आपल्या राष्ट्राला, आपल्या राज्याला धोका निर्माण करू शकतो अशा माणसाची पूर्ण माहिती पोलिसांच्या माध्यमातून येईल आणि त्यानंतरच त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल। पण यासाठी तो व्यक्तीच संपूर्णतः दोषी असेल। संघटने एखादी ट्रस्ट जर आपण घेतली, त्या संघटनेत 10 लोक असू शकतात, 11 लोक असू शकतात, 50 पेक्षा जास्त असू शकतात, पण यात सगळेच दोषी असतील का असं नाही। त्यातला जो मूळ व्यक्ती आहे त्या व्यक्तीने गुन्हा केला तर त्या व्यक्तीवर कारवाई करण्याचं प्रयोजन यात करण्यात आलेलं आहे। परंतु ह्या सगळ्या विधेयकामध्ये डाव्या कडव्या संघटनांचा उल्लेख करण्यात आलेला आहे। अर्थातच या डाव्या कडव्या संघटनांचा म्हणजे उल्लेख या सगळ्या विधेयकामध्ये का करण्यात आला आहे? कारण की या समाज विघटक आणि देश विघटक ह्या ज्या काही गोष्टी आहेत या काही एकाच विचारसरणीच्या माध्यमातून होत नाही, तर त्या दोन्ही विचारसरणीच्या माध्यमातून होतात। मग उजव्या विचारसरणींच्या ज्या काही कडव्या संघटना आहेत त्यांना यामध्ये समाविष्ट का करण्यात आले? नाही, लक्षात घ्या, डाव्या आणि कडव्या याचाच अर्थ असा आहे की ज्या देशाला घातक आहेत, ज्या देशाला बुद्धिभेदाने संपूर्ण त्या देशाचं आपण काय म्हणत देशाला त्रासदायक ठरू शकतात, येणाऱ्या पिढीला त्रासदायक ठरू शकतात, त्याला आपण डाव्या आणि कडव्या असं म्हटलं आहे। आणि आपल्याकडे भाषेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आणि हे शब्द वापरले जातात, पण डाव्या आणि कडव्या याचा अर्थच असा आहे की देशाला उद्या धोका पत्करायला लावण्यासाठी ज्या यंत्रणा यामध्ये काम करतील व्यक्तीच्या माध्यमातून, त्या यंत्रणा म्हणजे डाव्या आणि कडव्या। पण माझा एक विशेष एक प्रश्न आहे की डाव्या कडव्या संघटनांना तुम्ही सगळ्या बंदी आणतात आहेत आणि त्यांच्या लोकांची नावं तुम्ही या सगळ्या जनसुरक्षा विधेयकांच्या अंतर्गत आणतात, परंतु उजव्या विचारसरणीच्या देखील काही संघटना आहेत ज्या काही देशविघातक गोष्टींमध्ये त्यांचा हात आहे। कारण की अगोदरसुद्धा आपण पाहिलं तर अनेक बॉम्बलाच्या घटनांमध्ये देखील या सगळ्या लोकांचा समावेश झालेला आहे, साध्वी प्रज्ञा सिंग असेल किंवा पुरोहित असतील। मग ह्या संघटनांना अभय मिळणार का? असं नाही आहे। मी म्हणून मागाशी सांगितलं की संघटना हा त्यातला विषय सोडून जो व्यक्ती या देशाच्या
सुरक्षेला धोका पोचू शकतो, निर्माण करू शकतो, सुरक्षेसाठी धोका निर्माण करू शकतो, अशा सर्व व्यक्तींवर कारवाया 100% या विधेयकातनं होतील. परंतु मग विचारसरणी सोडून ह्या सगळ्या कारवाया होतील का? 100% विचारसरणी सोडून होतील. जो माणूस आपल्या देशासाठी काम करतोय त्याला कुठलाही यात धोका नाही, पण जो देशाच्या विरोधात काम करतोय, येणाऱ्या पिढीला, देशाला त्याचा धोका निर्माण होणार आहे आणि हे पोलीस तपासातनं सिद्ध झालं, अशा सगळ्यांवर कारवाई या विधेयकातनं होईल. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आमदार अमित गोरके होते, विधान परिषदेचे आमदार आहेत, ते जनसुरक्षा विधेयकाच्या कमिटीमध्ये देखील सदस्य होते. डाव्या कडव्या संघटनांचा उल्लेख जनसुरक्षा विधेयकामध्ये करण्यात आलेला आहे, परंतु फक्त डाव्या कडव्या ज्या संघटना आहेत त्यांच्यावरती कारवाई न होता देशविघातक आणि समाजविघातक ज्या काही गोष्टी असतील, त्या गोष्टी घडवणारी जी लोकं असतील त्या लोकांवरती वैयक्तिकदृष्ट्या ही सगळी कारवाई जी आहे ती जनसुरक्षा विधेयकाच्या अंतर्गत होणार आहे, अशी माहिती जी आहे ती आमदार अमित गोरखे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशनसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.